कोल्हापूर म्हटलं की आपल्याला आठवतो तो कोल्हापूरचा तांबडा आणि पांढरा रस्सा. तर आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी पांढरा रस्सा. व्हिडिओ संपूर्ण डिटेल्ससहित मी तुमच्याशी शेअर केलेला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तर पटकन बनवायला घेऊयात हा कोल्हापुरी पांढरा रस्सा. मी दीपाली स्वागत करते तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपीज आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा. चला तर मग बनवूयात पांढरा रस्सा. त्यासाठी इथं मी घेतलं 1 किलो चिकन आणि हे स्वच्छ 2 वेळेला मी पाण्यातून धुवून काढलेलं आहे. म्हणजे स्वच्छ असं धुवून घ्यायचं. आणि चिकनचे पीस पहा असे मोठे मोठेच ठेवलेले आहेत, फार काही बारीक करण्याची गरज नाही. आता हे चिकन आपण शिजवून घेऊयात. त्यासाठी गॅसवरती मी पातेलं गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये 3 मोठे चमचे घातलेलं आहे तेल. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता. त्यानंतर 1 चमचा मीठ घातलेलं आहे. आणखीन मीठ आपल्याला लागणार आहे, पण आपण पुढं घालणार आहोत. आता तेलामध्ये जे आपण मीठ घातलेलं आहे तर त्या मिठाचं भरपूर सारं पाणी सुटतं. त्यामुळे चिकन जे आहे ते 5 ते 10 मिनिटं मिडियम फ्लेमवरती छान असं परतून घ्यायचं. थोडंसं याला हवं तर झाकून ठेवलं तरीसुद्धा चालतं. मध्ये मध्ये हलवत राहायचं. आणि थोड्या वेळानंतर जर पाहिलं तर भरपूर सारं मिठाचं याला असं पाणी सुटलेलं असतं. आणि या मिठाच्या ह्याच्यामध्येच हे चिकन असं वाफवून घ्यायचं. याच्यामुळं खरी तर रश्श्याला खूप छान अशी टेस्ट येते. हे पहा, आता एक 10 मिनिटं झाली. मी छान असं या मिठाच्या पाण्यामध्ये वाफवून घेतलं. आता याच्यामध्ये घालूयात गरम पाणी. गरम पाणीच वापरायचं आणि चिकन खळखळून शिजेल इतकं पाणी याच्यामध्ये घालायचं. साधारणतः एक 3 ते 4 इंच पाणी वर आलं पाहिजे, एवढं पाणी याच्यामध्ये घालायचं. आणि जितका रस्सा तुम्हाला करायचा आहे तितका रस्सा तुम्ही नंतर याच्यामध्ये पाणी घालूनसुद्धा वाढवू शकता. तर आता चांगलं एक 20 ते 25 मिनिटं छान असं हे चिकन शिजवून घ्यायचं. अगदी मऊसूद असं, म्हणजे हातावर घेतलं ना पूर्ण असं ते स्मॅश झालं पाहिजे इतकं हे चिकन शिजवून याच्यातला अर्क आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आता हे चिकन मी तर शिजायला ठेवते. मीडियम टू हाय फ्लेमवरती हे आता चिकन शिजवून घेऊयात. तर आता याच्यावरती झाकण ठेवताना पहा, थोडंसं अर्धवट असं झाकण ठेवायचं. पूर्ण जर झाकण ठेवलं तर मग रस्सा हा उतू जातो किंवा भांड्यातून बाहेर येतो. त्याच्यामुळे असं अर्धवट झाकण ठेवायचं आणि ह्याला शिजवून घेऊयात. आता त्याच्यासाठी आपल्याला एक पेस्ट लागणार आहे, ती बनवून घेऊयात. तर इथं पहा, मी 2 चमचे हे पांढरे तेल घेतले. त्यानंतर 2 चमचे हे मगज बी घेतलेलं आहे. 50 ग्रॅम साधारणतः हे काजू आहेत. त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा, आलं लसणाची तुकडे आहेत आणि त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या. आता हे सगळं जे आपण साहित्य बघितलं ते आता पॅनमध्ये हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी 2 चमचे तेल घातलं आणि त्यामध्ये हे सगळं साहित्य आता व्यवस्थित आपण भाजून घ्या. व्यवस्थित म्हणजे कसं, हलकंसं गरम करून घ्यायचं, पण याचा कलर बदलू द्यायचा नाही. त्यामुळे अगदी मंद गॅसवरती चांगलं याला एक परतून घ्यायचं. तर हे पहा, सगळं साहित्य याच्यामध्ये मी घातलं. आता हे साहित्य भाजण्यासाठी जे मी तेल वापरलेलं आहे तर ते तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमीसुद्धा करू शकता, तुम्हाला जर जास्त वाटत असेल तर. तर हलकंसं याला आता मी भाजून घेते. तर हे पहा, असं भाजून घेतल्यानंतर हे साहित्य वाटायलासुद्धा, म्हणजे ह्याची पेस्ट जी आहे ती अगदी फाईन अशी पेस्ट तयार होते. म्हणून थोडंसं याला भाजून घ्यायचं आणि टेस्टमध्ये सुद्धा फरक पडतो. आता हे पूर्ण गार होऊन द्यायचं आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये सुरुवातीला असंच कोरडं वाटायचं आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून पुन्हा याची अशी एक बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. हे पहा, मी पेस्ट केली, थोडंसं पाणी घातलं याच्यामध्ये आणि छान असं याला फिरवून घेतलं. तर रश्श्यासाठी आपण ही पांढरी पेस्ट आता तयार करून घेतली. मस्त असं याला बारीक वाटून घ्यायचं. अजिबात ओबडधोबड किंवा असं मोठं ठेवायचं नाही. तर आता पेस्ट ठेवून देऊयात बाजूला. आता आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं मी एक मोठ्या आकाराचा नारळ घेतलेला आहे आणि असा त्याचा चव काढून घेतला, म्हणजे त्याचा खीस काढून घेतला. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पहा, हा चव घालायचा आणि 1 ग्लास पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. आणि एखादा सुती कपडा किंवा मग रुमाल असेल तर त्याच्यावरती हे मिश्रण ओतायचं आणि याचं दूध काढून घ्यायचं. आणि त्यानंतर पूर्ण असं गाळून घेतल्यानंतर बघा, रुमालामध्ये जो खिस राहतो तो पुन्हा मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून फिरवायचं. असं 2 वेळेला करायचं, म्हणजे दाटसर असं दूध आपल्याला भेटतं. तर साधारणतः 1.5 ग्लास असं हे नारळाचं दूध निघालेलं आहे. आता नारळाचं दूध कसं बनवायचं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे डिटेलमध्ये काही सांगत नाही. तर आता पहा, पातेल्यामध्ये, म्हणजे गॅसवरती पातेलं ठेवलं आणि त्यामध्ये 2 चमचे मी तेल घातलेलं आहे. आता तेल चांगलं गरम झालं की हे सगळे खडे मसाले, म्हणजेच गरम मसाले याच्यामध्ये घालायचे. तमालपत्र, वेलची, मसाला वेलची, लवंग, मिरी, दालचिनी, बदाम फूल. त्यामध्येच मी एक हिरवी मिरची घातलेली आहे. ही मिरची खूप तिखट आहे, त्यामुळे मी इथं एकच वापरलेली आहे. कमी तिखट असेल तर 2 ते 3 मिरच्या इथं घालू शकता. त्यानंतर आपण जी आत्ताच पेस्ट बनवून घेतली तर ती याच्यामध्ये घालायची. गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची, नाहीतर मग पेस्ट तळाला चिटकते
लो फ्लेमवरतीच ही पेस्ट तेल सुटेपर्यंत छान अशी या तेलामध्ये परतून घ्यायची. छान असं कढीने याला तेल सुटलं पाहिजेत आणि तेल सुटलं की त्याच्यानंतर मग आता जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं राहिलं होतं त्याच्यामध्ये मी पाणी घातलं, विसळून घेतलं आणि या पातेल्यामध्ये ओतायचं. चांगली अशी पेस्ट या तेलावरतीही परतून घ्यायची. आता हे जे मिश्रण आहे ते 5 ते 7 मिनिटं सतत असं ढवळत राहायचं. छान असं याला परतत राहिलं ना की तळाला पण लागत नाही आणि व्यवस्थित ती पेस्ट तेलावरती छान अशी परतली जाते. पेस्ट तेलावरती चांगली अशी परतली गेली की याला एक टेक्स्चरसुद्धा छान येतं आणि त्यानंतर बघा तळापासून असं उडायलासुद्धा लागतं. पूर्ण आपण परतायला लागलो कसं असं चटचट उडायला लागतं, तशी ही पेस्टसुद्धा पहा अशी वर अशी उडायला लागते. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण चिकनचा स्टॉक घालणार आहोत. तर आता 25 मिनिटं झालेली आहेत. छान असं हे चिकन मी शिजवून घेतलं. कारण पांढरा रस्सा बनवताना चिकन चांगलं शिजणं गरजेचं आहे. कारण त्याचा जो अर्क आहे चिकनचा तो पूर्ण असा या स्टॉकमध्ये उतरला पाहिजे. आता याच्यातलं चिकन आपल्याला वेगळं काढून घ्यायचं आहे आणि आपण जो आता स्टॉक बनवून घेतला आहे तो फक्त पांढऱ्या रश्श्यासाठी वापरायचा. आता चिकन शिजताना बरंचसं पाणी याच्यातलं आटलेलं आहे, पण जितका आपल्याला पांढरा रस्सा बनवायचा आहे तितकं आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. तर आता पेस्ट चांगली शिजली की त्याच्यामध्ये हा चिकनचा स्टॉक घालायचा आणि जितका तुम्हाला पांढरा रस्सा बनवायचा आहे तितकं गरम पाणी याच्यामध्ये घालायचं. तर आता हे भांडं जे मी घेतलं होतं रस्सा बनवण्यासाठी ते थोडंसं कमी पडलं म्हणून हे दुसऱ्या भांड्यामध्ये मी आता शिफ्ट केलेलं आहे. तर हे पहा दुसऱ्या भांड्यामध्ये मी हे काढून घेतलं आणि थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे. आता गरजेनुसार याच्यामध्ये घालायचं आहे मीठ. आता सुरुवातीला आपण याच्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेलं आहे. जितकं पाणी तुम्ही याच्यामध्ये घालाल तर त्याच्यानुसार याच्यामध्ये मीठ घालायचं. आता साधारणतः हा 2 लिटरचा रस्सा बनून तयार झालेला असेल. आता याच्यामध्ये 1.5 ग्लास आपण नारळाचं दूध घालणार आहोत. आता नारळाचं दूध घालताना गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी मंद अशी करायची आणि त्यानंतर हे नारळाचं दूध या रश्श्यामध्ये घालायचं आणि सतत त्याला ढवळत राहायचं. गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही आणि दूध घातल्यानंतर हा रस्सा अजिबात उकळायचा नाही. एक 3 ते 4 मिनिटं याला सतत असं ढवळून घ्यायचं. उकळी मात्र अजिबात येऊ द्यायची नाही. उकळी जर आली तर रस्सा पूर्ण फाटतो. इथं ही एक काळजी घ्यायची. तर पहा इथं आपला हा कोल्हापुरी पांढरा रस्सा बनून तयार झालेला आहे. अगदी 3 ते 4 मिनिटं याला सतत मी ढवळून घेतलं आणि त्यानंतर तयार आहे आपला कोल्हापुरी पांढरा रस्सा. तर या पद्धतीनं जरूर एकदा तुम्ही हा कोल्हापुरी पांढरा रस्सा बनवून पहा आणि जर आवडला तर लाईक आणि शेअर करा. भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.